चला विद्यार्थ्यांना आज आपण या ठिकाणी सायक्लॉइडचा प्रॉब्लेम घेऊया. आता इथे दिलेला आहे प्रॉब्लेम पहिल्यांदा. ड्रॉ सायक्लॉइड ऑफ ए सर्कल ऑफ डायमीटर 42 mm म्हणजे 42 mm डायमीटर असणाऱ्या सर्कलचं त्याच्या पॉईंटवरती त्याच्या सर्कम्फरन्सवरती जो पॉईंट आहे त्याचा लोकस काढायचा. दॅट इज कॉल्ड एज सायक्लॉइड. आता सायक्लॉइड म्हणजे काय नेमकं, तर हा समजा आपला प्लेन सरफेस आहे. या प्लेन सरफेसवरती त्या सर्कलचा जो 42 mm डायमीटर आपल्याला दिलेला आहे, 42 mm डायमीटरचा बेस पासून जर सुरुवात केली तर एक कम्प्लीट रिव्होल्यूशन घ्यायचं आणि परत तो बेसचा पॉईंट या सरफेसला टच होईल इतक्या अंतरापर्यंत त्याला फिरवायचं. मग त्या बेस पॉईंटचा जो लोकस आहे त्या लोकसला आपण सायक्लॉइड असं म्हणणार. इनव्हॉल्यूटमध्ये आपण काय केलं होतं, तर इनव्हॉल्यूटमध्ये इनइलॅस्टिक स्ट्रिंग ही त्या स्टँडर्ड पॉलिगॉनच्या शेप भोवती आपण एका रोटेशनसाठी गुंडाळली होती आणि त्या स्ट्रिंगच्या पॉईंटचा लोकस होता इनव्हॉल्यूट. म्हणजे सायक्लॉइड म्हणजे काय, तर या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरच्या एका पॉईंटचा लोकस जो असेल त्याला सायक्लॉइड म्हणलेला आहे. मग आपण पहिल्यांदा सगळ्यात अगोदर काय करणार, या ठिकाणी दिलेले जे सर्कल आहे ते सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं. सर्कलचं डायमीटर दिलेलं आहे 42, म्हणजे आपण रेडियस किती घेऊयात, या ठिकाणी 21 mm रेडियस मोजून घ्यायची आपल्याला. 21 mm रेडियस घेतल्याच्या नंतर 21 mm रेडियस म्हणजेच डायमीटर 42 mm चं सर्कल ड्रॉ करायचं. ॲज इट इज ड्रॉइंग द सर्कल ऑफ डायमीटर 42 mm. जेव्हा किंवा सर्कलचा प्रॉब्लेम येतो सरासरी आपण त्याला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. ड्रॉ द ॲक्सिस लाईन्स, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ॲक्सिस. त्यानंतर त्याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणे. 12 पार्टमध्ये आपण डिवाइड करून घेऊया. या पी पॉईंटचा आपल्याला लोकस काढायचा बघा, असं आपण गृहीत धरूया. या ठिकाणी पहिल्यांदा आपण याला डिवाइड करून घेऊया इक्वल नंबर ऑफ पार्ट्समध्ये. 12 पार्टमध्ये जर आपल्याला डिवाइड करायचं, अलाइनिंग हॉरिझॉन्टल व्हर्टिकल 30 डिग्रीवर, त्याच्यानंतर 60 डिग्रीवर, 90 वर ऑलरेडी आहे, त्याच्यानंतर परत 60 डिग्री आणि परत 30 डिग्री. स्ट्रेटवे हे पॉईंट फक्त जोडायचे या सेंटर सोबत, तर आपल्याला डिव्हिजन मिळून जाईल. कन्स्ट्रक्शन लाईन्स थिन लाईनने आपल्याला दाखवायच्या. नेमिंग करूया याला काहीतरी. इथे घेऊया 1 2 3. P12 जो पॉईंट आहे तो P म्हणजे हा 12 नंबरचा पॉईंट असेल असं आपण गृहीत धरूया. आता या P पॉईंटला जो 12ला बेसला आहे, तर या सर्कलला आपण या डायरेक्शनमध्ये पुढे एका रिव्होल्यूशनसाठी जर फिरवला, हा P पॉईंट असा वरवर जाईल, अर्ध्या अंतरात तो बरोबर टॉपला येईल, रिमेनिंग अर्ध्या अंतरामध्ये तो पुन्हा बॉटमला येईल. तर त्याचा जो पाथ आहे तो पाथ ड्रॉ करणे, दॅट इज कॉल्ड ॲज इनव्हॉल्यूट. त्याला आपल्याला इनव्हॉल्यूट असं म्हणायचं आहे. तर आता आपण इथून काय करूया, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. ती हॉरिझॉन्टल लाईन आपण इथून ड्रॉ करूया बेस पॉईंट पासून एक्झॅक्टली. एक रॅन्डम लाईन पहिल्यांदा ड्रॉ करूया. त्याच्यावरती आपल्याला एक रिव्हॉल्यूशन म्हणजे तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर हा पूर्ण राऊंड जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा आपला फॉर्म्युला काय सांगतो, सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू पाय डी, 22 सप्तमांश गुणिले 42. 42 हा आपला डायमीटर आहे, गुणाकार केल्याच्या नंतर 132 mm हे अंतर येतं. तर 132 mm आपल्याला घ्यायचं या ठिकाणी. बघा, या सेंटर लाईन पासून एक्झॅक्टली आपल्याला किती अंतर ट्रॅव्हल करायला पाहिजे, 132. या 132 वर आपण एक व्हर्टिकल ऍक्सिस ड्रॉ करू, जिथे हे सर्कल येऊन थांबणार आहे. 132च्या या अंतरावर हे सर्कल येऊन थांबणार आहे इथे. आता या दोन सेंटर लाईन मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती घेतलं आपण या ठिकाणी, बघा, या दोन सेंटर लाईनच्या मध्ये जे आपण अंतर घेतलेलं आहे त्या अंतराला आपल्याला काय म्हणायचं या ठिकाणी, सर्कम्फरन्स. आणि तो किती घेतला आपण या ठिकाणी, पाय डी इज इक्वल टू 132. हे आपल्याला इथं मार्क करायचं आहे एक्झॅक्टली. आता जसं आपण हे अंतर घेतलेलं आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ही जी सेंटर लाईन आलेली, ही सेंटर लाईन सुद्धा इकडे जशीच तशी एक्सटेंड करायची, कारण हे सेंटर तर चेंज होणार नाही, सर्कल जरी रोटेट होत असेल तर. मग याला आपण सर्कल इथे ड्रॉ करूया.
इथे जी रेडियस या सर्कलची त्याच रेडियसचं सर्कल इथे पण ड्रॉ करायचं, परंतु ते डॉटेड ड्रॉ करूया. त्याला आपल्याला फक्त कसं डॉटेड करायचं आहे, डॉटेड असं ड्रॉ करायचं आहे. सेंटर लाईन सर्कल ड्रॉ करूया, तो डॉटेड सर्कल, कारण तो एका रिव्हॉल्युशन नंतर पोहोचल्याच्या नंतर डॉटेड असा आपल्याला दिसेल, ते मार्क करायचं इथे. तर हे सर्कल आपण ड्रॉ करून घेऊया डॉटेड मध्ये. आफ्टर वन कंप्लीट रिव्हॉल्युशन धिस सर्कल इज रिचेस ॲट धिस पॉइंट. आणि तो पी पॉइंट इथे आलेला असेल बॉटमला. बघा आता आपण काय करणार या ठिकाणी 6 मधून या टॉपला जोडणार, म्हणजे हा टॉपची पेरिफेरी आपल्याला इथे येऊन जाईल. त्याच्यानंतर आपण 7 आणि 5 मधून जे जाणारे जनरेटर्स आहेत ते सारखेच असतील. हा जनरेटर ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर 8 आणि 4 मधून सेम जनरेटर पास होईल. पॅरलल लाईन्स कन्स्ट्रक्शन फार महत्वाचं आहे. लाईन पॅरलल येतात का त्याच्यावर लक्ष ठेवायचं. 9 आणि 3 आपण ऑलरेडी जोडलेला आहे. 10 आणि 2, ड्रॉ ऑल द प्रोजेक्टर्स. 11 आणि 1. तर काय काय केलं आपण आतापर्यंत. दिलेला सर्कल ड्रॉ करायचा, डिव्हाइड करायचं इक्वल नंबर ऑफ पार्ट्समध्ये. 12 पार्टमध्ये इकडे पी ह्या पॉईंटचा लोकस या सर्कम्फरन्सवरच्या काढायचा आहे. याला आपण एक रिव्होल्युशनसाठी घेतल्यावर इथं हे सर्कल येतं, त्याचं हे सेंटर असेल आणि हा पी पॉईंट इथं असेल. आता या 132ला इथं जो हा सी आहे, हा इथं जाऊन सी होईल, हा सेंटर इथे. पण याच्यामध्ये किती डिव्हिजन्स घ्यायचे आहे आपल्याला, 12 डिव्हिजन्स, कारण हा एका एका डिव्हिजनने पुढे पुढे फिरवायचा आहे आपल्याला. तर सी जो आहे हा आपल्याला 12 पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. मग 132 डिवायडेड बाय 12 असं जर केलं तर 11 mm ची डिव्हिजन येते. मग आपण काय करूयात या ठिकाणी 11 mm मेजर करून घेऊया इथे कंपासमध्ये अंतर. कंपासमध्ये मेजर करून घेतलं, डायरेक्ट पट्टीने घेतलं तरी चालेल. बघा प्रत्येक वेळेस आपण ही स्टेप कट ऑफ करणार इथं. 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. रिमेनिंग जो येईल तो आपला 12 येईल असा. तर याला आपण नेमिंग करून घेऊया. C1 इथे C2 पॉईंट आलेला आहे आपला, C3, C4, C5, C6, C7, C8, C9, C10, C11 आणि हा C12. म्हणजे आता मी काय करणार, याला एका स्टेपने फिरवणार. म्हणजे हा एक पॉईंट ह्या बेसला टच झाल्याच्या नंतर हा सी काय होईल, C1 ला जाईल. त्याच्यानंतर अजून एक स्टेप घेईल, तर हा जो 2 पॉईंट आहे माझा सर्कम्फरन्सवरचा तो इथे टच होईल, तर C2 ला जाईल. पुढच्या स्टेपला C3 ला, पुढच्या स्टेपला C4 ला, असा तो जाईल. आता C ला असताना माझा पॉईंट P आहे, तर C1 ला असताना माझा हा P पॉईंट कुठे जाईल, हा असा वरती लिफ्ट होईल. वरती लिफ्ट होईल, पण तो कोणत्या जनरेटरवरती असेल, ह्या 1 मधून पास होणाऱ्या जनरेटरवरती असेल. मग आपल्याला काय करायचं आहे, मग आपल्याला कंपासमध्ये स्टँडर्ड अंतर घ्यायचं आहे. या सर्कलच्या रेडियस एवढं, बघा एवढं अंतर आपण घेऊया, जी त्याची रेडियस आहे. आता सी सोबत पी पॉईंट आहे, मग C1 वरती ठेवल्यावर मला कुठे पॉईंट मार्क करावा लागेल, बघा C1 वरती मी पॉईंट ठेवतो आणि 1 मधून पास होणारा जो जनरेटर आहे त्याच्यावरती, आणि त्या पॉईंटला डार्क करायचं आहे. धिस पर्टिक्युलर पॉईंट इज कॉल्ड एज P1. ही 1 ची पोझिशन झाली. जर मी असं 2 सोबत घेतलं तर मला 2 सोबत काय करावं लागणार, आता 2 मधून पास होणारा जनरेटर, याला आपण काय म्हणूया त्या ठिकाणी P2 असं म्हणूया. ज्यावेळेस मी C3 सिलेक्ट केली, एक एक सेंटर पुढे जायचं, एक एक जनरेटर वरती जायचं. C3 इथे माझा P3 पॉईंट येतो, याला डार्क करूया आपण. त्याच्यानंतर C4, 4 मधून माझा होरिझॉन्टल जो पास होतो जनरेटर इथे येईल तो, बघा याला आपण P4 असं म्हणूया. C5 सोबत P5, रेडियस चेंज व्हायला नको आहे. बघा इथे हा माझा पॉईंट आलेला आहे P5. आता P6 पॉईंट 6 मधून टॉपचा जनरेटर पास होतो, बघा C6 P6, हा जस्ट याला टँजंट आहे.
डॅश ज्या ठिकाणी टँजंट आहे त्याला फक्त आपल्याला काय करायचं या ठिकाणी P6 असं म्हणायचं. नंतर C7 एक एक जनरेटर खाली येईल आता. P7 C8 घेतला, P8 घ्यायचा आहे. C9 घेऊया, P9 म्हणजे सेंटर लाईन मधून पास झालेला आहे तो इथे येईल या ठिकाणी. C10 P10 हा 10 मधून जाणाऱ्या जनरेटर वरती येईल. C11 इथे आपला या ठिकाणी आणि 11 जनरेटर इथे बघा या ठिकाणी, म्हणजे हा इथे येईल P11. तर माझे किती पॉइंट्स आले या ठिकाणी? P1 P2 P3 P4 P5 P6 P7 P8 P9 इथे दिसतो P9 P10 P11 P12. तर हे सगळे पॉइंट आपल्याला जोडायचे. हा या P पॉइंटचा पाथ आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सायक्लॉइड. याला असं आपण जोडूया. अगोदर लार्जर रेडियस जिथं असेल ती लार्जर जोडायची, जी स्मॉलर आहे ती स्मॉलर जोडायचा प्रयत्न करायचा. आणि P6 पॉइंट पासून इन जनरल हा जो कर्व आहे तो सिमेट्रिकल असणार आहे, तर त्याला आपल्याला डार्क करायचं आहे. नंतर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण त्याला डार्क करून घेऊया. ज्या ज्या रेडियस जशा जशा जुळतात तशा तशा जोडून घ्यायच्या त्या आणि त्याला डार्क करायचं आहे. This particular curve is called as cycloid. व्यवस्थित स्मूथ डार्कनेस आणायचा याला. This particular curve is called as P पासून P1 P2 P3 P6 P12 पर्यंत जो कर्व जाईल त्याला आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी? सायक्लॉइड. त्याला नाव देऊया कुठेतरी लीडर लाईनच्या साहाय्याने. हॉरिझॉन्टल वरतीच आपल्याला नाव लिहायचं आहे. सायक्लॉइड असा आपला कर्व असेल हा सायक्लॉइड. एक वेळेस आपण त्याचे रिव्हिजन घेऊया. सायक्लॉइडसाठी आपल्याला काय करायचं आहे? हा सर्कल या स्ट्रेट लाईनवरती किंवा सरफेसवरती एका रिव्होल्युशनसाठी पूर्णपणे त्याला रोटेट करायचं आहे आणि त्याच्या बेस पॉईंटचा लोकस काढायचा आहे. एका रिव्होल्युशनमध्ये हा सी या C12ला जाण्यासाठी पायडी म्हणजे सरकम्फरन्स इतकं डिस्टन्स त्याला कव्हर करावं लागेल. 132 आपल्या केसमध्ये आहे. त्याच्यानंतर ह्या CCला 12 पार्टमध्ये डिव्हाइड करायचं. 12 पार्टमध्ये डिव्हाइड केल्याच्या नंतर एक पोझिशननं रोटेट केल्यावर हा 1 पॉईंट बेसला येईल. तर C1च्या पोझिशनला C सरकलेला असेल. पुन्हा एक डिव्हिजन C2 बॉटमला येईल, C2च्या पोझिशनला जाईल सेंटर. पुन्हा तिसऱ्या डिव्हिजनला घेतला C3 बॉटमला येईल, सेंटर हा C3ला सरकलेला असेल. असा हा सेंटर एक एक स्टेपने पुढे जाईल. तर मग आपण काय करायचं? C पासून Pचं जेवढं अंतर आहे, C1 पासून P1चं अंतर, C2 पासून P2, C3 पासून P3, C4 पासून P4 असं एक एक जनरेटर वरती जाईल 6 पर्यंत, मिड पॉईंट पर्यंत, आणि त्याच्यानंतर एक एक जनरेटर खाली येईल ते बेस पर्यंत. आणि हा जो कर्व आहे दिस इज कॉल्ड ॲज सायक्लॉइड. याचा एक स्क्रीनशॉट आपण घेऊया आणि यानंतर याला जसंच्या तसं स्केचबुक वरती ड्रॉ करायचं. लाईन वर्क आपल्याला मेंटेन करायचे. 2 सर्कल आपल्याला थोडेसे डार्क दिसतील, बेस लाईन डार्क दिसेल आणि आलेला कर्व डार्क दिसेल. बाकी सर्व फेंट. आणि जी नावं दिलेली ती सरासरी 6/5 या फॉन्ट हाईटमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. सो ड्रॉ इन द स्केचबुक. थँक्यू व्हेरी मच.